नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं क्लेम स्टेटस बदललेलं नसेल किंवा तुमचं क्लेम स्टेटसमध्ये झिरो दाखवत असेल किंवा तुमचं क्लेम कॅल्क्युलेशन आवेटेड दाखवत असेल तर याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. कारण कालपासून 19 तारखेपासून शेतकऱ्यांच्या क्लेम स्टेटसमध्ये बदल व्हायला सुरुवात झाली आहे. खूप शेतकऱ्यांना झिरो दाखवत आहे, कुणाचं अजून बदललेलंच नाही, कुणाचं क्लेम कॅल्क्युलेशन आवेटेड दाखवत आहे, कुण्या शेतकऱ्यांचा अजून कसल्याही पद्धतीचा बदलच झाला नाही. या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला हे समजून जाणार आहे की कोणत्या शेतकऱ्यांचं क्लेम स्टेटस बदलले, कोणत्या शेतकऱ्याचं बदलणार आहे व झिरो दाखवलं असेल तर पुढे काय करायचं, याबाबतची संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी खूप महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचे क्लेम कॅल्क्युलेशन 19 तारखेपासून 19 मार्चपासून सुरू झालेले आहेत. त्यामुळे 19 तारखेपासून काही शेतकऱ्यांचे क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड जे होतं ते बदललेलं आहे. काही जणांना रक्कम दाखवत आहे, कुणाला झिरो दाखवत आहे, तर कुणाचं क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे. मग आता ही नेमकी भानगड काय? काही शेतकरी म्हणतात की आमचा अजून काहीच बदल झालेला नाही, मग बदल होईल का नाही, असा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे आणि सगळ्या प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. आता महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये जर पाहायला गेला शेतकरी मित्रांनो, जे क्लेम कॅल्क्युलेशन आहे ते कोणत्या शेतकऱ्यांचं होत आहे ही महत्त्वाची माहिती तुम्हाला आज जाणून घेणं गरजेचं आहे. कारण क्लेम कॅल्क्युलेशन या शेतकऱ्यांचं होत आहे ज्या शेतकऱ्यांच्या महसूल मंडळामध्ये कसल्याही प्रकारचा आक्षेप नाही. म्हणजे विमा कंपनीनं काही महसूल मंडळामध्ये आक्षेप घेण्याचा प्रकार केला. समजा एक 500 महसूल मंडळ आहेत आणि त्या 500 महसूल मंडळामधून 100, 50, 20, 30, 10 असे काही महसूल मंडळामध्ये त्यांना आक्षेप आहे की तिथून आलेला जो पीक कापणी प्रयोग आहे तो चुकीचा आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. की तिथून उत्पन्न मायनस जरी दाखवलेलं असलं तर ते चुकीचं आहे, तिथून उत्पन्न जास्त निघाले असा त्यांचा आक्षेप आहे. त्यामुळं तो आक्षेप जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत त्याचं क्लेम कॅल्क्युलेशन दाखवत नाही. म्हणजे काही मंडळामध्ये समजा आता सर्वच जिल्ह्यामध्ये क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड होतं, जे क्लेमचं स्टेटस होतं ते बदलायला सुरुवात झाली. परंतु सर्वच जिल्ह्यामध्ये जरी झाली असली, एखाद्या जिल्ह्यामध्ये सर्वच महसूल मंडळामध्ये नाही व्हायला. कारण काही महसूल मंडळामध्ये जर विमा कंपनीचा आक्षेप असेल तर ती विमा कंपनीनं ते महसूल मंडळ कॅल्क्युलेशन अजून केलेलं नाही. त्यामुळं काही शेतकऱ्यांचं जर क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड जर दाखवत असेल तर त्यांना वेट करावं लागेल. आणि जर तुमचा अजून क्लेम कॅल्क्युलेशन तुमचा आक्षेप जरी नसेल तुमच्या मंडळामध्ये तरीही काही शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे. म्हणजे त्यांनी असं समजून घ्यावं 1 ते 2 दिवसामध्ये तुमचं क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेडचं तिथं बदल तर होईल किंवा तुमचा जर आक्षेप असेल तर वेळ लागेल. त्यामुळे तोपर्यंत तुम्हाला क्लेमचं स्टेटस पाहत राहावं लागणार आहे, याच्यात काही पर्याय नाही. त्यामुळं ज्या महसूल मंडळावर विमा कंपनीचा आक्षेप आहे असे महसूल मंडळ ह्याच्यामध्ये उशिरा क्लेम कॅल्क्युलेशन होईल आणि त्यांना रक्कम दाखवण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला जर क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेडचं दाखवत असेल तर तुम्ही फक्त क्लेम स्टेटसकडे लक्ष ठेवा, कधीही तुमच्यामध्ये बदल होऊ शकतो. हा प्रश्न झाला आक्षेपाचा विषय. आता काय राहिला, खूप शेतकऱ्यांना झिरो दाखवते, काहींना रक्कम दाखवते, कुणाला क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवते. क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेडचा तर विषय इथं मिटला. तुम्ही प्रतीक्षा करा, रोज चेक करत राहा, कधीही बदल होऊ शकतो. जर आक्षेप असेल तर आक्षेप मिटल्यानंतर तुमच्या क्लेम स्टेटसमध्ये बदल होईल. हा प्रश्न झाला क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड ज्या शेतकऱ्यांना दाखवत आहे त्यांचा विषय झाला. आता विषय राहिला झिरोचा. आता खूप शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन झालंय परंतु झिरो दाखवत आहे. शेतकरी मित्रांनो, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी समजून जाणार आहे. राज्य शासनानं 17,500 शेतकऱ्यांना हेक्टरी पीक विमा देण्याचं जाहीर केलं. परंतु ह्याच्यामध्ये हा स्पष्ट महत्त्वाचा मुद्दा आहे की आता तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला पीक विमा किती मिळणार. कारण एका महसूल मंडळामध्ये हेक्टरी 7,000 ते 8,000 रुपयांनी जर पीक विमा जाहीर करण्यात आला किंवा पीक कापणी प्रयोगांतर्गत तेवढं उत्पन्नाची नुकसानीची टक्केवारी जिथे घसरलेली जर असेल तर तेवढाच त्या महसूल मंडळामध्ये पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार. म्हणजे महसूल मंडळावर आधारित ठरणार आहे की हेक्टरी रक्कम तुम्हाला किती मिळणार. समजा तुमच्या महसूल मंडळामध्ये हेक्टरी 7,000 असेल तर तुमच्या बाजूच्या महसूल मंडळामध्ये 12,000 असेल, त्याच्या बाजूच्या महसूल मंडळामध्ये 15,000 असेल तर त्याच्या बाजूच्या महसूल मंडळामध्ये 2,000 असेल. त्यामुळं प्रत्येक महसूल मंडळाचा आकडा हा वेगवेगळा येणार आहे. त्यामुळं प्रत्येक एका जिल्ह्यामध्ये एकच रक्कम हा विषय या बारीच्या पीक विम्यामध्ये नाही. शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढे महसूल मंडळ आहेत
तेवढ्या प्रत्येक महसूल मंडळामध्ये हेक्टरी रक्कम ही वेगवेगळी ठरली जाणार आहे. कारण प्रत्येक महसूल मंडळामध्ये पीक कापणी प्रयोग आधारित पीक कापणीचं नुकसान किती आले व टक्केवारी किती आहे नुकसानीची, त्या पद्धतीने तो हेक्टरी रकमेचा आकडा ठरणार आहे. त्यामुळं असं समजू नका की आज उदाहरणार्थ जर सोलापूर समजा, धाराशिव व लातूर हेक्टरी 15,000, असं प्रत्येक महसूल मंडळामध्ये 15,000 मिळेल असा विषय नाही. तुमच्या महसूल मंडळामध्ये तुमचं नुकसानीची टक्केवारी किती गेलेली आहे त्या पद्धतीने तुमची हेक्टरची रक्कम तिथं दाखवायला सुरुवात होईल. त्यामुळे क्लेम स्टेटसमध्ये जर तुम्हाला पर्सेंटेज नुकसानीची टक्केवारी 1%, 2%, 20%, 30% जेवढी गेलेली आहे तेवढ्याच पद्धतीने तुमचा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे. नुकसानीची पर्सेंटेज जर 20% असेल त्या पद्धतीने हेक्टरी रक्कम ठरेल, 30% असेल त्या पद्धतीने हेक्टरी रक्कम ठरेल, 40% असेल त्या पद्धतीने हेक्टरी रक्कम ठरेल. आता काही शेतकऱ्यांना 1%, 2%, 5% खूप शेतकऱ्यांनी कमेंट केल्या की काय अतिवृष्टी झाल्या खरीप हंगाम 2025मध्ये, शेतकरी घायाळ झालेला आहे, नुकसान झाले म्हणून राज्य शासनानं अनुदान दिले आणि जर विमा कंपनी जर पर्सेंटेज टक्केवारी जर कमी दाखवून शेतकऱ्यांना विमा जर कमी देत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं सध्या तरी दिसत आहे. परंतु सध्या त्या गोष्टी परत बोलता येतील, परंतु सध्या आपल्याला विषय समजून घ्या. ज्यांना झिरो दाखवते, पर्सेंटेज कमी दाखवते, पर्सेंटेज झिरो दाखवते, त्यांचा पीक विमा सध्या मिळण्याचे चान्सेस खूप कमी सध्या दिसत आहे. कारण तुमची नुकसानीची टक्केवारी झिरो दाखवते, रक्कम झिरोच दाखवणार. त्यामुळं त्याच्यामध्ये अजून काय बदल होतोय का, त्याच्यामध्ये काय प्रक्रिया होणार आहे त्याबाबत जर अपडेट आली तर आपण निश्चित देऊ. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांना झिरो दाखवते त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचे चान्सेस कमी वाटत आहेत सध्याच्या पीक कापणी प्रयोगाच्या अहवालानुसार. त्यामुळे ज्यांना झिरो दाखवते त्यांची सध्या धोक्याची घंटी सध्या वाटते. त्यामध्ये काय अजून बदल झाला, काय घडलं किंवा त्याबाबत कुठला निर्णय आला तर आपण चॅनलवर व्हिडिओ घेऊच. परंतु सध्या तरी ही परिस्थिती आहे. हा विषय झाला झिरोचा. आता खूप शेतकऱ्यांना रक्कम दाखवते. आता रक्कम काही शेतकऱ्यांना 2,500, 3,000, 7,000, 5,000, 6,000, 2,000 अशी दाखवतात. शेतकरी मित्रांनो, तुमच्या महसूल मंडळामध्ये जेवढी नुकसानीची टक्केवारी गेली आहे, तुमच्या मंडळामध्ये जेवढं नुकसान आहे त्याचे पर्सेंटेज तुम्हाला तिथे दाखवण्यात आलेलं आहे आणि त्या पद्धतीनेच तुम्हाला तुमच्या क्षेत्रवाईज तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे. त्यामुळं महसूल मंडळामध्ये तुमच्या हेक्टरी 7,000 जर पीक विमा ठरला तर सर्व शेतकऱ्यांना 7,000 पडणार आहे. फक्त तुमचं क्षेत्र जेवढं जास्त असेल तेवढा पीक विमा वाढ मिळेल, जेवढं क्षेत्र कमी असेल तेवढा कमी मिळेल. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना रक्कम कमी वाटते त्यात विलाज नाही. कारण हा पीक विमा पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा रक्कम ही नुकसानीच्या पर्सेंटेजवर ठरणार आहे. तुमची नुकसानीची पर्सेंटेज जेवढी तिथे दाखवली आहे त्या पद्धतीने तुमचा आकडा तिथे दिसत आहे. त्यामुळे त्यामध्येही बदल होणं अपेक्षित आहे, परंतु काय होईल का नाही माहीत नाही. परंतु सध्या तरी जे रक्कम दिसते आहे तीच रक्कम तुमच्या खात्यामध्ये पडेल, यात वाद नाही. विषय झाला झिरोचा, क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेडचा. विषय राहिला आता ज्या शेतकऱ्यांना रक्कम दाखवली आहे, परत क्लेम कॅल्क्युलेशन आणि झिरो, हे 3 महत्त्वाचे मुद्दे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला घ्यायचे शेतकरी मित्रांनो. कारण अजूनही ज्या शेतकऱ्यांना क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे त्यांनी अजून प्रतीक्षा करा. तुमचं जोपर्यंत तिथं झिरो किंवा आकडा दाखवत नाही तोपर्यंत तुमचं कॅल्क्युलेशन झाले असं समजू नका. ज्यावेळेस तुमचं त्या ठिकाणी जर झिरो दाखवला असेल तर तुमच्या महसूल मंडळामध्ये नुकसान दाखवलेलं नाही आहे, त्यामुळे रक्कम दाखवलेली नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. जोपर्यंत क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड आहे तोपर्यंत तुमची अजून गणना झालेली नाही आहे, तुमचं क्लेम कॅल्क्युलेशन झालेलं नाही आहे. त्यामुळे तुमचं क्लेम कॅल्क्युलेशन झाल्यानंतर तिथं रक्कम दिसायला सुरुवात होईल. आणि ज्यांना झिरो दाखवत आहे त्याबाबत आपल्याला बोललो. ज्यांना रक्कम दाखवली आहे ती रक्कम तुम्हाला आहे ती तुमच्या अकाउंटमध्ये पडून जाणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर विषय झाला शेतकरी मित्र, खूप शेतकरी गोंधळून गेलेत की आमचं अजून क्लेम स्टेटसच बदललेलं नाही. तुमचं क्लेम स्टेटस बदलेल. कारण जर तुमच्या महसूल मंडळामध्ये कुठल्याही प्रकारचा विमा कंपनीचा आक्षेप नसेल तर तुमचं क्लेम स्टेटस बदलेल. जर आक्षेप असेल तर तो आक्षेप मिटवून त्याच्यानंतर क्लेम स्टेटसमध्ये बदल होणार. कारण काल शेतकऱ्यांनी भरपूर कमेंट केलं आहे की आमचं अजून अवेटेडच दाखवत आहे, आम्हाला झिरो दाखवत आहे, काहींना रक्कम दाखवत आहे. हे प्रश्न पूर्ण गोंधळून गेलेले आहेत. आता जो सध्या पीक विमा जो मिळाला आहे शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा खूप कमी आहे. 50 वर्षानंतर इतकी मोठी अतिवृष्टी झाली, राज्य शासनाला कर्जमाफी करावं लागली. हेक्टरी 17,000 ते 18,000 अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांना द्यावं लागलं. कशामुळं तर अतिवृष्टी झाल्यामुळं. आणि त्यावर जर तुम्ही पीक विमा इतका कमी देत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे. आता खूप शेतकऱ्यांना रक्कम का दाखवली जाते कमी. आता एका वर्ध्यातील शेतकऱ्याने मला हेक्टरी 2850 काहीतरी हेक्टरी रक्कम
दाखवत आहे असं त्यांनी सांगितलं. वर्धा जिल्हा आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये तुम्ही आहात त्या तालुक्यातील ज्या महसूल मंडळामध्ये आहात त्या महसूल मंडळामध्ये नुकसानीची टक्केवारी कमी असल्यामुळं तुम्हाला ती रक्कम कमी दाखवत आहे. परंतु वर्धा जिल्ह्यामध्ये एखाद्या महसूल मंडळामध्ये, वर्धा तालुक्यामध्ये एखाद्या महसूल मंडळामध्ये नुकसानीची टक्केवारी जर जास्त असेल तर तुम्हाला तिथे ती रक्कम वेगळी दिसेल. उदाहरणादाखल सोलापूर जिल्ह्यामध्ये ही रक्कम दाखवू लागलेला आहे. काही जे सोलापूर असो, बार्शी असो, काही शेतकरी म्हणतात आम्हाला रक्कम दाखवत नाही, काही शेतकरी म्हणतात आम्हाला झिरो दाखवते. झिरो दाखवते या अर्थ तुमच्या महसूल मंडळामध्ये नुकसान दाखवलेलं नाही आहे. ह्याच्यावरून हा विषय निर्माण होऊ शकतो. तर काही शेतकरी म्हणतात आमचं रक्कम दाखवते, म्हणजे त्या महसूल मंडळामध्ये त्यांची नुकसानीची टक्केवारी चांगली आहे, त्यामुळे त्यांना ती रक्कम दाखवली जात आहे. त्यामुळे कुणीही शेतकऱ्यांनी गोंधळ न जाता अजून 1 ते 2 दिवस तुम्ही वाट पहा. क्लेम स्टेटसमध्ये बदल झाला नसेल, क्लेम स्टेटस बदलायला सुरुवात झाली त्यात वाद नाही. क्लेम स्टेटसमध्ये जर बदल झाला नसेल पुढील 1 ते 2 दिवसात होतील. कुठलेही महसूल मंडळ, कुठल्याही विमा कंपनीचा आक्षेप नसेल तरी तुमचं क्लेम स्टेटस बदलणार आहे. त्याची प्रक्रिया चालू आहे, त्याच्यावरच सध्या काम चालू आहे. खूप जिल्ह्यातील, अशा भरपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कमिट्यात आमचं स्टेटस बदललेलं नाही, कारण अजून तुमचं कॅल्क्युलेशनच झालं नसल्यामुळे तुमचं क्लेम स्टेटस बदलू कसं शकतं. त्यामुळे निश्चित बदल तुमच्या क्लेम स्टेटसमध्ये होणार आहे. फक्त वेट करा, बदलेल. काही महसूल मंडळामध्ये जर वाद असेल तर तो वाद मिटल्यानंतरच बदलेल, असाही विषय आहे. त्यामुळं कुणाच्या महसूल मंडळामध्ये कुठला प्रॉब्लेम नसेल, विमा कंपनीचा काय आक्षेप नसेल तर निश्चित तुमचं क्लेम स्टेटस बदलेल. फक्त वेट करा, वेळ करा, निश्चित तुमचं क्लेम स्टेटस बदलेल. ज्यांना रक्कम दाखवलेली आहे त्यांची रक्कम तेवढीच त्यांच्या खात्यामध्ये सध्या तर पडणार आहे. काही शेतकऱ्यांना जर काही गट बक्कळ असतील तर वेगवेगळ्या गटाचे पैसे वेगवेगळे दाखवू शकतात. नंतर अजून क्लेम कॅल्क्युलेशन झाल्यानंतर अजून रक्कम वाढू शकते. ज्यांना झिरो दाखवले सध्याच्या झिरोबाबत अजून कुठलीही अपडेट नाही आहे, कारण झिरो म्हणजे तुमच्या महसूल मंडळामध्ये सध्या नुकसान कमी असले, नुकसानच नसल्याचे दाखवलं जात आहे असं सध्या तर चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला ते झिरोच दाखवणार, यात काय विषय नाही. त्यामुळे त्याबाबत जर अजून कुठले अपडेट आले तर निश्चित व्हिडिओ येईलच. परंतु जे शेतकरी गोंधळून गेलेत की आमचं क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेडच दाखवत आहे, तर निश्चित तुमचं क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड हे क्लेम स्टेटसमध्ये बदल होईल. तिथं रक्कम तर दिसेल, पर्सेंटेज दिसेल नुकसानीची, किंवा 0-0 तर दिसेल, काही का होईना दिसेल. फक्त वेट करा. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती, कारण सर्वच शेतकऱ्यांना असा गोंधळ झाला की काही जिल्ह्यामध्ये दिसते, काही महसूल मंडळामध्ये दिसते. मी अजूनही स्पष्ट करतो, एक जिल्हा समजा उदाहरण सोलापूर जिल्हा असो किंवा धाराशिव असो किंवा लातूर जिल्हा, त्या लातूर जिल्ह्याला पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार का? शक्य नाही. लातूर असो, धाराशिव असो, उदाहरणादाखल सांगतो, सोलापूर असो, तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत त्या तालुक्यातल्या प्रत्येक महसूल मंडळामध्ये पीक विमा मिळेल, परंतु सर्वच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार नाही, असाही विषय आहे. कारण एका महसूल मंडळामध्ये जर तुमची नुकसानीची टक्केवारी चांगली असेल तर त्या महसूल मंडळामध्येच पीक विमा मिळेल. जर एखाद्या महसूल मंडळामध्ये जर नुकसानीची टक्केवारी काहीच नसेल तर तिथे झिरो दाखवलं जाईल. एखाद्या महसूल मंडळामध्ये नुकसान बाजूला जास्त असेल तर त्या बाजूच्या महसूल मंडळामध्ये नुकसानीची टक्केवारी जर जास्त असेल तर त्यांना हेक्टर रक्कम जास्त मिळेल, आणि त्याच्याच बाजूच्या महसूल मंडळामध्ये जर नुकसानीची टक्केवारी कमी असेल तर तिथं मिळणारी हेक्टर रक्कम कमी असेल. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सेम हेक्टर रक्कम मिळणार नाही. फक्त महसुलातील शेतकरी, एका महसुलातील एका मंडळातील शेतकऱ्यांना सेम रक्कम मिळू शकते हेक्टरी. त्यामुळे इतर महसूल मंडळामध्ये वेगवेगळी रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळं कन्फ्यूज होऊ नका. अजून 1 ते 2 दिवसामध्ये सर्व बदल होतील, चित्र स्पष्ट होईल. नेमक्या बाबत काय घडते याबाबत कुठलीही अजून अपडेट तर लागली चॅनलवर व्हिडिओ घेऊनच येऊ. चॅनलला तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.